नमस्कार मुलांनो, एमकेएस गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या पुस्तकातील खजील चांदोबा ही पोएम शिकणार आहोत। खजील म्हणजे अशेम्ड आणि चांदोबा म्हणजे मून। सो अशेम्ड मून इज द मीनिंग ऑफ दिस टायटल। आता ह्या पोएम मध्ये काय आहे ती पोएम सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही आमच्या ह्या एमकेएस गुरुकुलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, कारण मग तुम्हाला आमचे अपडेट्स मिळतील। या चॅनलमध्ये आम्ही प्रत्येक ट्राय करतोय की प्रत्येक चॅप्टरचं इंग्लिश मीनिंग, इंग्लिश आणि मराठी मीनिंग तुमच्यापर्यंत पोहोचवायचं। आणि जर तुम्हाला त्याचा फायदा होत असेल तर तुम्ही प्लीज आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करा, आमचे व्हिडिओज लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। तर आता आपण या पोएम मध्ये खजील चांदोबा या पोएम मध्ये काय एक्झॅक्टली पाहणार आहोत, व्हॉट वी आर गोइंग टू लर्न इन थ्रू दिस पोएम। द मेसेज गिवन इन दिस पोएम इज अबाउट द मून अँड हिज प्राइड फिलिंग। ओके, आता मून सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मून आवडतो। एव्हरीबडी लव्स मून। मग ह्या पोएम मध्ये काय सांगितलंय, जस्ट पोएट इज गिवन द एक्झाम्पल ऑफ मून अँड ही इज ट्राइंग टू टेल अस थ्रू दिस एक्झाम्पल दॅट वी शुड नॉट बी अननेसेसरी फील प्राऊड अबाउट अवरसेल्व्स। ओके, वी शुड सी अराउंड अस दॅट सो मेनी ग्रेट थिंग्स आर देअर। ओके, अँड वी शुड अप्रिशिएट इट। That is the message given through this poem. So it explains the human nature through the example of moon. म्हणजे आपल्या ह्युमनचं नेचर जे असतं, आपल्याला छोटीशी गोष्ट मिळाली की आपल्याला असं वाटतं की आय एम द ग्रेट। ओके, आणि आपल्याला आजूबाजूची लोक अशी खूप क्षुद्र दिसायला लागतात, क्षुल्लक दिसायला लागतात। ओके, आपण त्यांना तुच्छ मानायला लागतो। तुच्छ म्हणजे लो। ओके, वी ट्रीट देम व्हेरी लो। आणि तसंच या पोएम मध्ये कवीने चंद्राचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे। सो पोएट वॉन्ट्स टू टेल अस दॅट वी शुड नॉट अननेसेसरी फील प्राऊड अबाउट अवरसेल्व्स। वी शुड सी अराउंड, वी शुड लुक अराउंड अँड सी देर आर सो मेनी ग्रेट थिंग्स आर अराउंड अस अँड वी शुड अप्रिशिएट बाय हार्ट। ओके, देन लेट्स रीड द पोएम अँड ट्राय टू अंडरस्टँड द मीनिंग। लिंबोणीच्या झाडामागे चांदोबाचा साज, चांदण्याची दोरी झाली रथातला राज। आता म्हणजे काय, तर आपण जेव्हा चांदोबाला पाहतो तेव्हा कुठे असतो, तो कुठल्या तरी झाडाच्या मागे असतो। ओके, वी कॅन सी द व्हेनेवर वी आर सीइंग द स्काय, द मून, वी कॅन सी इट्स बिहाइंड सम ट्री। ओके, हियर द पोएट इज एक्सप्लेनिंग दॅट, पोएट इज टेलिंग दॅट ही इज बिहाइंड द लिंबोणीचं झाड। लिंबोणीचं झाड म्हणजे नीम ट्री। सो दॅट मून इज बिहाइंड द नीम ट्री। आणि चांदोबाचा साज म्हणजे काय, साज आता किंग असेल, किंग एखादा राजा येत असेल तर आपण त्याचा ग्रेटनेस, वी कॅन फील द ग्रेटनेस ऑफ अ किंग इफ वी कॅन सी द किंग। ओके, सिमिलर टू दिस वी कॅन सी द ग्रेटनेस और शोईनेस और रिचनेस ऑफ मून बिहाइंड द नीम ट्री, असं पोएट सांगतोय। ओके, म्हणजे यामध्ये आपण कधी आकाशामध्ये बघितलं तर आपल्याला पटकन चांदोबा दिसतो की नाही, चंद्र दिसतो की नाही। सो बिकॉज ऑफ इट्स व्हेरी ब्राईटनेस, ओके, और व्हेरी ब्युटिफुलनेस और रिचनेस, दॅट इज कॉल्ड एज साज। कळतंय का? सो लिंबोणीच्या झाडामागे चांदोबाचा साज मीन्स देर इज अ ग्रेटनेस और शोईनेस ऑफ द मून बिहाइंड अ नीम ट्री। चांदण्याची दोरी झाली रथातला राज। सो ही इज कमिंग थ्रू द चॅरियट। ओके, आता ह्या चॅरियट म्हणजे रथ, रथाला काय म्हणतात, चॅरियट। आता या रथातला राजा आहे, कोण आहे राजा, तर चांदोबा। चांदोबा हा कोण आहे, रथातला राजा। ही इज अ किंग इन द चॅरियट अँड ही इज होल्डिंग द रोप ऑफ चांदणे। चांदणे म्हणजे स्टार्स। ओके, दिस इज अ इमॅजिनेशन। ओके, पोएम इज यू शुड नॉट टेक दॅट वर्ड बाय वर्ड, इट्स जस्ट इमॅजिनेशन। तुम्ही कधी कधी मूवी बघता सुपरमॅन, स्पायडरमॅन, त्याच्यामध्ये कसं असतं, दॅट इज अ इमॅजिनेशन। पोएम इज लाईक दॅट ओनली। ओके, इट्स अ इमॅजिनेशन। सो आपण असं इमॅजिन करतो की चंद्र आकाशामध्ये आहे आणि तो रथामध्ये बसलेला आहे, चॅरियटमध्ये बसलेला आहे। सो ही इज सिटिंग इन द चॅरियट अँड ही इज होल्डिंग द रोप ऑफ स्टार्स। चांदणे म्हणजे काय, स्टार्स। आता पुढे काय दिलंय, ढगांची या वाटेवर लागती हो घाट। आता चंद्र जो येतोय, सो मून इज कमिंग थ्रू द रूट of clouds.
there are different means obviously he is in the sky, so his path is occupied with the clouds. ढगांच्या वाटेवर, वाट म्हणजे रूट, his route is occupied with the clouds. ढगांच्या वाटेवर लागती हो घाट. आता ढग कसे असतात, काही उंच सखल, ओके, काही डेन्स असतात, काही थिक असतात, काही थिन असतात, ओके. सो ढगांची देर इज अ अनइवन सरफेस और अनइवन रूट. आपण कसं रस्त्यात आपल्याला खड्डे लागतात, तसंच the poet is imagining that the route of moon is made up of is occupied with the clouds and lagati ho ghat means ghat manje mountain pass, okay, just like a slopes, you can say slopes are there. So on this route of that clouds there are slopes are there, mountain pass is there. वारा हो सारथी रथ धावतो सुसाटो. वारा हो सारथी. आता ह्या रथाची दोरी आहे, रोप जी पकडलेली आहे रथाची, ती कशाची आहे, चांदण्याची आहे. पण ह्याचा सारथी आहे, सारथी म्हणजे चॅरिओटियर, हु इज ड्रायव्हिंग द चॅरिओट, दॅट इज अ विंड. विंड वारा चालवतोय. त्याचा जो रथ आहे चंद्राचा, तो कोण चालवतोय, वारा चालवतोय. रथ धावतो सुसाट. आता वारा किती जोरात असतो, ओके. सो is imagining that, poet is imagining that chariot is running very fast. सुसाट म्हणजे very fast, ओके. वाऱ्याचा वेग कसा असतो, आपण म्हणतो ना वाऱ्याच्या वेगाने, म्हणजे the speed of wind is very high. So this charioteer of this moon's chariot is wind, and that's why that chariot is running very very fast, super fast. बाल थोर कवी ह्याची स्तुती करतात. आता चंद्र कोणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडतो. एव्हरी वन लाईक्स द मून, ओके. मग त्याच्यामध्ये लहान मुलं असतील, चिल्ड्रन्स लाईक द मून, इवन ॲडल्ट्स लाईक द मून, अँड इवन द ओल्ड पीपल ऑल्सो लाईक द मून. सो एव्हरी वन लव्स द मून. आणि जे स्पेशली जे पोएट्स असतात ते बऱ्याच पोएम्स आहेत त्या कशावर आहेत, चंद्रावरती आहेत. सो देर आर सो मेनी पोएम्स which are on based on moon. मग इथे काय दिले, बाल थोर कवी ह्याची स्तुती करतात. सो एव्हरी वन प्रेजेस द मून. कोण कोण, बाल म्हणजे छोटी मुलं, ओके, चिल्ड्रन. थोर म्हणजे ऍडल्ट्स इन्क्लुडिंग ऑल एज, ओके. कवी म्हणजे पोएट. सो ऑल द पोएट्स, चिल्ड्रन्स, ऍडल्ट्स प्रेजेस दिस मून. सगळ्यांना चंद्र आवडतो. चंद्रराज म्हणून झाला दरारा जगात. सो चंद्रराज, त्यामुळे त्याचं काय झालंय की चंद्राला सगळेजण चंद्रराज असं म्हणतात. आणि त्याचा एक औरा आहे, दरारा आहे, म्हणजे दरारा म्हणजे ओके. त्याचं एक स्वतःचा एक त्याचा सगळेजण त्याला मानतायत. त्याला चंद्राला एक रिस्पेक्ट आहे. जसा किंगला रिस्पेक्ट असतो तसा चंद्राला सुद्धा रिस्पेक्ट आहे. आणि त्यामुळे त्याचा दरारा आहे, आहे जगामध्ये, म्हणजे वर्ल्डमध्ये सगळीकडे. देर इज he has special existence and everyone respect him and everyone calls him as a king. चंद्रराज म्हणजे किंग. बालथोर कवी ह्याची स्तुती करतात. चंद्रराज म्हणून झाला दरारा जगात. सो he has got fame and the people are telling him or saying him as a king. Chandraraj, okay, he is the king of the sky. चंद्रराज म्हणून राजा मिरवे नभात, मानोनिया सारे तुच्छ वावरे गर्वात. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतंय, तर चंद्रराज म्हणून राजा मिरवे नभात, म्हणजे त्याला किंग म्हटलेलं आहे कवीने, आणि तो मिरवतोय नभामध्ये, ओके. ही इज इन द, नभ म्हणजे आकाश, ओके. ही इज इन द स्काय लाईक अ किंग. मानवनिया सारे तुच्छ वावरे गर्वात. आणि त्यामुळे त्याला काय झालंय, त्याला गर्व झालाय. गर्व म्हणजे प्राईड, ओके. तुम्ही स्वतःबद्दल अननेसेसरी, इफ यू आर फिलिंग यू आर ग्रेट, okay, then that is called as garva. Garva म्हणजे you are feeling that you are the great and others are very low, tuchha, okay. So when you are looking at others as a very low and you are feeling that you are very great, that time it is called as garva,
ओके, आपल्याला एखादं प्राइज मिळालं, आपल्याला असं वाटतं मी खूप ग्रेट केलंय आणि बाकीच्यांना काहीच येत नाही, असं जे फिलिंग आहे त्याला गर्व म्हणतात. यू शुड नॉट थिंक अबाउट इट. ओके, सी देर इज अ कॉम्पिटिशन इज देअर. समटाइम्स यू विल विन, समटाइम्स अदर्स विल विन. सो यू शुड नॉट फील अननेसेसरी प्राइड अबाउट एनिथिंग. सो मानवनीय सारे तुच्छ वावरे गर्वात, म्हणजे हा जो चंद्रराज आहे तो नभामध्ये म्हणजे आकाशामध्ये स्वतःला किंग समजतो. ही इज फिलिंग दॅट ही इज अ किंग ऑफ द स्काय अँड ही इज looking at others as they are very low level and they are staying at very low level. आता गंमत काय होते, चंद्र स्वतःला ग्रेट समजतो, दॅट इज हिज फिलिंग. पण त्याच्यापेक्षा ग्रेट कोण आहे, चंद्रापेक्षा ग्रेट कोण आहे, तर भानू. भानू म्हणजे सूर्य. जेव्हा सूर्य आकाशामध्ये येतो, वेन सन अराइव्ज इन द स्काय, व्हॉट हॅपन्स, भानू येऊन या असा हसे का गालत. ही इज लाफिंग. हसे का गालत, गालत म्हणजे गाल म्हणजे चेक. ओके, इज गिविंग अ स्लाइट स्माइल. ओके, आता तो का स्माइल देतोय, भानू येऊन या असा हसे का गालत, वाय इज लाफिंग. ओके, चंद्रराज का न दिसे वरमे मनात. आता जेव्हा सूर्य येतो, हिज ब्राईटनेस इज टू मच. ओके, इज व्हेरी ब्राईट. भानू म्हणजे सूर्य, सूर्याचा ब्राईटनेस खूप जास्त असतो आणि त्याच्या समोर चंद्र काहीच नाही. ओके, सो इन फ्रंट ऑफ द सन द एक्झिस्टन्स ऑफ मून इज नथिंग, बिकॉज वेन एव्हर सन अराइव्स वी कांट सी द मून. कॅन यू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ द पोएम. सो मून इज फिलिंग दॅट ही इज ग्रेट. चंद्राला काय वाटतंय की तो खूप ग्रेट आहे. पण जेव्हा सूर्य आकाशामध्ये येतो तेव्हा तो गालातल्या गालात हसतो. ही गिव्स अ सिम्पल स्माइल. वाय ही इज स्माइलिंग, बिकॉज ही इज नोईंग दॅट हिज ब्राईटनेस इज फार ग्रेट दॅन द मून, बट ही इज नॉट सेइंग एनिथिंग. whenever he is coming we cannot see the moon. चंद्रराज का न दिसे. आता आपल्याला का दिसत नाही चंद्र सूर्य आल्यानंतर, बिकॉज ऑफ हिज ब्राईटनेस, एक्सेसिव्ह ब्राईटनेस ऑफ द सन. आणि त्यामुळे काय होतंय की जेव्हा सूर्य येतो तेव्हा चंद्राला त्याची लाज वाटायला लागते. ओके, वॉट एव्हर ही इज थिंकिंग, ही इज फीलिंग ashamed about his thinking as when because when sun arrives in the sky we cannot see the moon. So he is understanding that his existence is not there if sun is there in the sky. Okay, so we can't see his existence only. He is there in the sky. जेव्हा सूर्य येतो तेव्हा moon is there only, but we cannot see him. We cannot see that his existence. Why? Because of excessive brightness of the sun. आणि हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा त्याला कळतं की his thinking process is very wrong. Okay, someone is far great than him is there and that is sun. मग ह्या कवितेतनं काय सांगायचंय कवयित्रीला किंवा कवीला की you should not feel unnecessary pride about the things, about the qualities you are having. Okay, if others are giving respect, you try to accept those respect or the respect given by the others humbly. Okay, we should not feel unnecessary pride about it. समजतंय तुम्हाला. सो दिस इज द मीनिंग ऑफ दिस पोएम. आपण पुन्हा एकदा ही कविता वाचूया. लिंबोणीच्या झाडामागे चांदोबाचा साज, चांदण्यांची दोरी झाली रथातला राज, ढगांची या वाटेवर लागती हो घाट, वारा हो सारथी रथ धावतो सुसाट, बालथोर कवी ह्याची स्तुती करतात, चंद्रराज म्हणून झाला दरारा जगात, चंद्रराज म्हणून राजा मिरवे नभात, मानवनिया सारे तुच्छ वावरे गर्वात, भानू येऊन या असा हसे का गालात, चंद्रराज कान दिसे वरमे मनात. अशी ही छान कविता आहे. खूप छोटी आहे पण खूप मीनिंग खूप छान आहे ह्या कवितेचं. तर ह्या धड्याखाली मीनिंग दिलेले आहेत. यू कॅन बाय हार्ट दोज मीनिंग
आणि प्रोनाउन्सिएशन जे आहे मराठीचं ते तुमचं खूप व्यवस्थित असायला पाहिजे. देन ओनली यू कॅन राईट द पोएम व्हेरी नाईसली. सो प्रॅक्टिस इट, that try to by heart the meanings given in the below this poem. आणि जर तुम्हाला हे आमचं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. जर अजूनही तुम्ही MKS गुरुकुलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.